So good morning students. Today we are going to cover the last part of the topic, first topic, that is the living world. So yesterday I explained the hierarchy of the classification. In the hierarchy of the classification, there are 7 obligatory category. The obligatory category starting from the kingdom, then coming the phylum or the division. After that class चे खाली येणार आहे ऑर्डरच्या खाली येणार आहे फॅमिलीच्या खाली जीनस आणि शेवटचे स्पीशीज. सो स्पीशीज इज द युनिट ऑफ द क्लासिफिकेशन. द बेसिक युनिट ऑफ द क्लासिफिकेशन इज द स्पीशीज. सो टुडे आय एम गोइंग टू टेक ए फ्यू एक्झाम्पल. काही एक्झाम्पल आपण बघूया, काही उदाहरण आपण बघूया त्या क्लासिफिकेशनसाठी, 7 कॅटेगरीसाठी किंवा त्या हायरार्कीसाठी काही एक्झाम्पल आपण घ्यायचं. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण स्वतः, दॅट इज द मॅन. आपले बायोलॉजिकल नेम म्हणजे सायंटिफिक नेम आहे होमो सॅपियन. होमो मीन्स द जीनस नेम अँड सॅपियन मीन्स द स्पीशीज नेम. आणि आपले फॅमिलीचे नाव आहे होमिनिड आहे आणि ऑर्डरचं नाव आहे प्रायमेट आणि क्लास आपण वी आर बिलॉंग टू द क्लास ममेलिया, सस्तन प्राणीमध्ये येणार आहे. आणि आपले फायलम ॲनिमल असल्यामुळे फायलम येणार आहे. डिव्हिजन हे प्लांटसाठी आहे. द फायलम इज अ कॉर्डाटा. सो दॅट इज द सिस्टमॅटिक पोझिशन ऑर द हायरार्की ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ द ह्युमन. आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण ॲनिमलमध्ये, दॅट इज द हाऊस फ्लाय, गरमासे किंवा हाऊस फ्लाय. हे हाऊस फ्लायमध्ये त्याचं सायंटिफिक नेम मस्का डोमेस्टिका असं आहे. मस्का डोमेस्टिका. सर्वांनी नोट्स घ्या, नोट्समध्ये ते पॉईंट सर्व लिहून घ्यायचे, नाहीतर त्या नंतर अवघड होईल. मस्का डोमेस्टिका इज द सायंटिफिक नेम ऑफ द बायोलॉजिकल नेम ऑफ द हाऊस फ्लाय. त्यामध्ये जीनस नेम काय अडचण ते बघून इकडे लिहायचं आहे मस्का. अँड स्पीशीज नेम इज द डोमेस्टिका. Species name Domestica. And the families belong to the Mucidae family. And order is the Diptera. Order is Diptera. 2 विंग असल्यामुळे तर डायप्टेरा म्हणतात, 2 पंख असल्यामुळे डायप्टेरा. आणि क्लास इन्सेक्टा क्लास. आणि फायलम इज द आर्थ्रोपोडा. हे 11वीला तुम्ही 10वीपर्यंत अभ्यास केलेला आहे. आर्थ्रोपोडा क्लासिफिकेशन, आर्थ्रोपोडा, ॲनेलिडा वगैरे. दॅट इज द हायरार्की ऑफ द हाऊस फ्लाय. आता दुसरं एक एक्झाम्पल प्लांटमध्ये घ्यायचे. हे दोन्ही ॲनिमलचे एक्झाम्पल आहे. आता प्लांटमध्ये एक्झाम्पल घेऊ आपण. दॅट इज द मँगो ट्री. सो व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ द मँगो ट्री? सायंटिफिक नेम मीन्स बायोलॉजिकल नेम, दोन्ही एकच आहे. दॅट इज द अनाकार्डियस. इट बिलॉंग टू द फॅमिली अनाकार्डियस आहे. मँजिफरा इंडिका. This is the scientific name of the mango tree. Mangifera is the underline separator, indica underline separator. So Mangifera is the genus name, Mangifera. And indica is the species name. So what is the family? Anacardiaceae family. It belongs to the family Anacardiaceae family. And order Sapindale order. The order is Sapindale. So what is the class? Angiosperm is the class. Class Dicotyledon is the class. Dicotyledon is the class. And the division is the Angiosperm. Angiosperm is the class division. Okay. Then another example, wheat plant. Go किंवा wheat plant. The wheat plant scientific name आहे Triticum aestivum. Triticum, एक underline, aestivum another underline. So the genus name is the Triticum. Species name is the aestivum. And the family is the Poaceae. Family. And the order is the Poales, Poales. Poales is the order. And the class Monocotyledon. This is the Dicotyledon, Monocotyledon. And the division is again Angiosperm. Both are Angiosperm. So these are some of the example for the hierarchy of the classification. So I think not on all the points. प्रत्येकाने आपले वही उघडून ठेवायचं. हे सर्व पॉईंट्स लिहून घ्यायचे. नाही लिहून घेतलं तर नीट एक्झामिनेशनमध्ये नंतर अवघड होईल. Okay, this is the sum of the example for the hierarchy of the classification. Okay, so now the living world, the fourth part, the next part of the living world,
that is the taxonomic aid. So we are going to study the taxonomic aid. This is actually the part of the third. So the actual part fourth we are going to deal with now. That is the taxonomic aid. So what is actually taxonomic aid? Taxonomic aid. Taxonomic aids means मदत करणारे जे आहे त्याला आपण एड्स म्हणायचं आहे. नॉट द डिसीज अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम नाहीच आहे. हे एड्स म्हणजे जे मदत करतो क्लासिफिकेशनसाठी टॅक्सॉनॉमीसाठी आपल्याला जे मदत करणार आहे त्याला आपण टॅक्सॉनॉमिक एड्स म्हणायचं आहे. आता टॅक्सॉनॉमी कशासाठी आहे? टॅक्सॉनॉमी केल्यानंतर टॅक्सॉनॉमीचे काय फायदा असते? टॅक्सॉनॉमी हेल्पिंग टू अंडरस्टँड द बायोडायव्हर्सिटी ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड. बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला टॅक्सॉनॉमीची गरज आहे. हा एक पॉईंट. बायोडायव्हर्सिटी टॅक्सॉनॉमी कशासाठी आहे? इट हेल्पिंग टू अंडरस्टँड द बायोडायव्हर्सिटी. आणि दुसरं एक इम्पॉर्टन्स बायोडायव्हर्सिटीचं आहे किंवा टॅक्सॉनॉमीचं आहे. टॅक्सॉनॉमी हेल्पिंग टू अंडरस्टँड द बायोरिसोर्सेस समजून घेण्यासाठी आपल्याला टॅक्सॉनॉमी मदत करतो. बायोरिसोर्सेस म्हणजे काय आहे? बायोरिसोर्सेस म्हणजे निसर्गामधून आपल्याला जे मिळतात. फॉर एक्झाम्पल हनी मिळणार आहे किंवा ते खाण्यासाठी अनेक प्रकारचे सरील्स किंवा व्हीट राईस असं प्लांट आपण खाऊ शकतात. हे माहिती आपल्याला कशामुळे मिळालेलं आहे? टॅक्सॉनॉमीमुळे आपल्याला मिळालेलं आहे. एखादं ट्री कट करून त्यातून आपण फर्निचर तयार करतो किंवा ते घर बांधण्यासाठी एखाद्या ट्रीचा वापर करतो. हे सर्व माहिती आपल्याला टॅक्सॉनॉमीमुळे मिळालेलं आहे. सो दॅट इज ते बायो रिसोर्सेसचा अभ्यास करण्यासाठी टॅक्सॉनॉमी पाहिजे. म्हणजे टॅक्सॉनॉमी करण्यासाठी किंवा क्लासिफिकेशन करण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाच्या वस्तूची गरज आहे. दॅट इज ते एंटायर स्पीशीज. संपूर्ण स्पीशीजची गरज आहे. म्हणजे एखादं वनस्पतीचं क्लासिफिकेशन आपण करत असेल तर ते वनस्पती आपल्याकडे असावा आणि एखाद्या ॲनिमलचं क्लासिफिकेशन करत असेल तर ते ॲनिमल आपल्याकडे असावा. हे एंटायर स्पीशीज म्हणतो त्याला. हे ॲनिमल किंवा प्लांट जंगलामध्ये जाऊन किंवा जिथं आहे तिथं जाऊन ते गोळा करून आणणे, आपल्या लॅबोरेटरीमध्ये आणणे. आता लॅबोरेटरी असं सोफिस्टिकेटेड लॅबोरेटरीची गरज आहे आपल्याला. लॅबोरेटरीमध्ये सर्व साहित्य असावा लॅबोरेटरीचं. हे सगळं टॅक्सॉनॉमीमध्ये येणारे काही महत्त्वाचे पॉईंट आहे. ठीक आहे. आता टॅक्सॉनॉमिक एड्स आपल्याला मदत करणं, हे सगळं मदत करतो नाही असं नाही, पण टॅक्सॉनॉमिक एड्स म्हणून ओळखणारे काही मुद्दा दॅट इज द हर्बेरियम. यामध्ये पर्टिक्युलरली हर्बेरियम एक पॉईंट येणार आहे. सो व्हॉट इज ॲक्च्युली द हर्बेरियम? हर्बेरियम मीन्स एक व्हाईट पेपर आहे, एक कार्ड शीट म्हणतो आपण किंवा एक पेपर, असं एक पेपर, एक ठराविक साईजमध्ये असलेले एक पेपर आहे, त्याला आपण हर्बेरियम म्हणायचं आहे. या पेपरमध्ये आपण एखादं वनस्पती असं लावून घेतो. सपोज एक ट्री, एक छोटे प्लांट असेल तर ते प्लांट असं आपण लावून घेतो. त्याचे फ्लॉवर, त्याचं बी, हे सगळं तिथं असणार आहे, असं मध्ये लावून घेतो. हे लावून घेण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे? हे वनस्पती आपण गोळा करून आणायला पाहिजे. म्हणजे कलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हर्बेरियममध्ये ते कलेक्शन करायला पाहिजे. कलेक्शन केल्यानंतर आहे तसं आपण ते कागदामध्ये लावू शकत नाही आणि तिथं काय करायला पाहिजे? ते ड्राय करायला पाहिजे. एकदम ड्राय म्हणजे 100 वॉट किंवा ते 60 वॉट बल्बचं खाली ठेवायचं आहे. एक अर्धा तास, 1 तास जर ठेवले हे पूर्णपणे त्यातले पाणी निघून जाणार आहे आणि ते एकदम ड्राय होतो. पण ड्राय होत असताना हे लीफ वगैरे असं चुरगळणं शक्यता आहे. त्यामुळे ते मध्ये सेलो टाईप किंवा दोऱ्यानं असं बांधायचं आहे. असं बांधून हे पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे. ड्राय करून घेतल्यानंतर ते प्रिझर्व करायला पाहिजे. कशासाठी प्रिझर्व करायला पाहिजे? प्रिझर्वेशनचं मिनिंग त्यामध्ये काहीतरी केमिकल्सचं फवारणी करायला पाहिजे. नाही केलं तर ते मुंगी येणार आहे किंवा ते वाळवी येणार आहे किंवा असं काहीतरी कीड येऊन ते खाऊन संपवणार आहे. त्यासाठी प्रिझर्वेशन करायला पाहिजे. प्रिझर्वेशन करण्यासाठी शक्यतो आपण मर्क्युरिक क्लोराईड HgCl मर्क्युरिक क्लोराईड 0.1% मर्क्युरिक क्लोराईड आहे त्याच्यावरती फवारणी करायची किंवा DDTचं थोडं फवारणी केलं तरी चालतंय. कुठंतरी प्रिझर्वेशन त्याच्यामध्ये फवारणी करायला पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये लेबल करायला पाहिजे. हे लेबलमध्ये काय काय येणार आहे? लेबल करायचं आहे. लेफ्ट कॉर्नर, राईट कॉर्नरमध्ये लोअर साईडमध्ये इथं लेबल करायचं आहे. ते लेबलमध्ये कुणी कलेक्ट केलेलं आहे ते व्यक्तीचं नाव, कलेक्टरचं नाव यायला पाहिजे आणि त्याचं कॉमन नेम यायला पाहिजे. कॉमन नेम आणि त्याच्याबरोबर त्यामध्ये बायोलॉजिकल नेम यायला पाहिजे. बायोलॉजिकल नेम
आणि त्यामध्ये डेट ऑफ द कलेक्शन, कधी ते प्लांट कलेक्ट केले आणि कुठून कलेक्ट केलेले, प्लेस, हे सर्व माहिती त्या कोपऱ्यामध्ये राईट लोअर कॉर्नरमध्ये ते लिहून ठेवायला पाहिजे. असं सर्व तयार करून आणि याला आपण हर्बेरियम शीट म्हणतो. दिस इज द हर्बेरियम शीट. हे हर्बेरियम शीट आणि हर्बेरियम म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे. प्रत्येक गार्डनमध्ये किंवा कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये एक हर्बेरियम ठेवलं असते. ते हर्बेरियममध्ये हे शीट आहे तसं प्रसार करून ठेवणे त्याला आपण हर्बेरियम म्हणायचं. आणि नंतर एखाद्या विद्यार्थ्याला या प्लांट संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी लायब्ररीमध्ये किंवा हर्बेरियममध्ये जायचं आणि हे हर्बेरियम बाजूला काढायचं आणि त्याच्या डिटेल माहिती करून त्यांनी क्लासिफिकेशनला किंवा टॅक्सॉनॉमीला त्या विद्यार्थ्यानं किंवा त्या रिसर्च करणाऱ्या त्या माणसाला किंवा विद्यार्थ्यांना ते मदत होते. सो दॅट इज अ हर्बेरियम. त्याला हर्बेरियम म्हणतो आपण. अनदर टॅक्सॉनॉमिक एड, दुसरे एक टॅक्सॉनॉमिक एड दॅट इज ते बॉटॅनिकल गार्डन. बॉटॅनिकल गार्डन आपण नाव ऐकलेलंच आहे. नंबर 2 बॉटॅनिकल गार्डन. बॉटॅनिकल गार्डन. बॉटॅनिकल गार्डन आपल्या घरासमोर एक गार्डन, त्याला बॉटॅनिकल गार्डन म्हणू शकतात. किंवा एखादं स्कूल किंवा शाळा किंवा कॉलेजच्या समोर किंवा युनिव्हर्सिटीच्या समोर हे गार्डन असते, त्या गार्डनला आपण बॉटॅनिकल गार्डन म्हणायचं. हे बॉटॅनिकल गार्डनमध्ये लिव्हिंग प्लांट, फक्त लिव्हिंग प्लांट, डेड प्लांट तिथे ठेवले जात नाही. हर्बेरियम त्याचे एक भाग असते. बॉटॅनिकल गार्डनचे एक पार्ट आहे हर्बेरियम. एक रूम असते. त्या रूममध्ये मगाशी आपण सांगितलं ते पेपर सगळं असं वळीने लावून घेतलं असते, त्याला हर्बेरियम म्हणतो. पण बॉटॅनिकल गार्डनमध्ये हर्बेरियम असतात पण ते गार्डनमध्ये नसते, ते पर्टिक्युलर रूममध्ये ठेवलं असते. सो ते लिव्हिंग स्पीशीज, लिव्हिंग प्लांट, फक्त प्लांटचं प्रोटेक्शन करतो आपण. लिव्हिंग प्लांटचं प्रोटेक्शन करण्यासाठी असं एक गार्डन तयार करतो. ते गार्डनला आपण बॉटॅनिकल गार्डन म्हणायचं. आणि हे बॉटॅनिकल गार्डन इन सिटू कन्झर्वेशन, in vitro, there are two type of conservation, in situ conservation and in vitro conservation. ex situ conservation, in situ and ex situ conservation असं दोन कन्झर्वेशन आहे. इन सिटू अँड ex situ conservation. त्यामध्ये हे बॉटॅनिकल गार्डन ex situ conservation मध्ये येणार आहे. ex situ conservation हे दोन्हीमध्ये काय डिफरन्स? इन सिटू कन्झर्वेशन म्हणजे प्लांट त्याच्या निसर्गामध्ये, त्याच्या जंगलामध्ये किंवा अशा ठिकाणी त्याच्या वाढ करणे, त्याला आपण इन्सिटू कन्झर्वेशन म्हणायचं. म्हणजे त्याचे ॲक्च्युअल जे प्लेस आहे ते जंगल असेल किंवा असं काही ठिकाण असेल, हिमालयाचं बाजू असेल, तिथं त्याचं वाढ करणं त्याला आपण इन्सिटू कन्झर्वेशन म्हणायचं. आणि एक्सिटू कन्झर्वेशन म्हणजे जंगलामध्ये जाऊन ते प्लांट तिथनं पकडून आणायचं आणि आपले घेऊन यायचं आपल्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये, त्याचं वाढ करणं आहे, त्याला आपण एक्सिटू कन्झर्वेशन म्हणायचं. म्हणजे बॉटॅनिकल गार्डनमध्ये जे प्लांटचे वाढ करतो आपण, हे सर्व जंगलामध्ये जाऊन किंवा आपल्याला उपयोग असलेले प्लांट हे कलेक्शन करून आपल्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये लावतो, म्हणून त्याला एक्सिटू कन्झर्वेशन म्हणायचं. म्हणजे बॉटॅनिकल गार्डन काय आहे? एक्सिटू कन्झर्वेशन आहे, नॉट इन्सिटू कन्झर्वेशन. हे नीट परीक्षेमध्ये ते एकदा विचारलेलं आहे हा पॉईंट. ठीक आहे, दॅट इज अ बॉटॅनिकल गार्डन. आता थर्ड पॉईंट आहे दॅट इज ते झूलॉजिकल पार्क. झूलॉजिकल पार्क म्हणून एक कन्सेप्ट आहे. हे झूलॉजिकल पार्कमध्ये लिव्हिंग ॲनिमल, ॲक्च्युली वाईल्ड ॲनिमलचं, हे वाईल्ड ॲनिमलचं देखभाल करणार आहे. वाईल्ड ॲनिमल, फक्त वाईल्ड ॲनिमल आहे. झूलॉजिकल पार्कमध्ये डोमेस्टिक ॲनिमलचे शक्यतो होते पालन करत नाही. डोमेस्टिक ॲनिमल म्हणजे डॉग, कॅट वगैरे, त्याला डोमेस्टिक म्हणतो आपण. वाईल्ड ॲनिमल म्हणजे काय? निसर्गामध्ये किंवा जंगलामध्ये दिसणारे जे प्राणी आहे, सर्वात जास्त दिसणार आहे, त्याला आपण वाईल्ड ॲनिमल म्हणायचं. हे वाईल्ड ॲनिमलला सांभाळणारे ठिकाण त्याला आपण झूलॉजिकल पार्क म्हणायचं. तिथं कोल्हा असेल किंवा ते लायन असेल, टायगर असेल, एलिफंट असेल, तर असं वाईल्ड ॲनिमलला सांभाळणारे किंवा त्या ॲनिमलला प्रोटेक्शन करणारे एक ठिकाण त्याला आपण झूलॉजिकल पार्क म्हणायचं. आणि झूलॉजिकल पार्कमध्ये जर चिल्ड्रन, लहान मुलं जर विजिटिंग करत असेल तर, चिल्ड्रन विजिटिंग करत असेल तर, एखादं झूलॉजिकल पार्कमध्ये लहान मुलं विजिटिंग करत असेल तर त्या ठिकाणी त्याला वेगळं नाव देणार, दॅट इज कॉल्ड झू. प्राणी संग्रहालय किंवा त्याला झू म्हणतो आपण. जर मुलं जात असेल तर, आनंद घेण्यासाठी किंवा एंटरटेनमेंट करण्यासाठी मुलं त्या झूलॉजिकल पार्कमध्ये जाणार असेल तर त्याला आपण झू म्हणायचं. नसेल तर त्याला झूलॉजिकल पार्क म्हणायचं. त्याला नॅचरल हॅबिटेटमध्ये नॅचरल फूड देऊन या झूलॉजिकल पार्कमध्ये हे वाईल्ड ॲनिमलला आपण प्रोटेक्शन देतो. सो दॅट इज ते झूलॉजिकल पार्क. आता दुसरं एक नेक्स्ट एक टॅक्सॉनॉमिक एड दॅट इज ते की म्हणतो आपण त्याला. की चावी किंवा की म्हणतो आपण. हे की कशासाठी? आपण इथं नेहमी वापरणारे की आहे कपलेट की.
कपलेट कीचे वापर करतो टॅक्सॉनॉमीमध्ये. इतर अनेक टाईप की आहे, पण ते कपलेट की सर्वात जास्त वापर करणारे की आहे. व्हॉट इज अ कपलेट की? कपलेट की मध्ये 2 प्रश्न विचारणार आहे, क्वेश्चन विचारणार आहे. हा क्वेश्चनचं ऑपोजिट किंवा कॉन्ट्रास्टिंग क्वेश्चन असणार आहे. कॉन्ट्रास्टिंग प्रश्न विचारणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक ॲनिमल सापडले, असं एक ॲनिमल सापडले, हे ॲनिमल कशामध्ये ठेवायचं आपल्याला माहीत नाही. मग त्या ॲनिमलला आपण प्रश्न विचारतो, त्याच्यामध्ये पाठीचा कणा आहे का किंवा नाही. म्हणजे प्रश्न असा आहे, वर्टिब्रल कॉलम, पाठीचा कणा म्हणजे वर्टिब्रल कॉलम, हे वर्टिब्रल कॉलम आहे की किंवा नाही, म्हणजे येस आणि नो असं 2 प्रश्न आहे. येस असेल किंवा नो असेल. सपोज हे ॲनिमलमध्ये आपण डिसेक्शन करून बघणार आहे, ते ओपन करून बघणार आहे, त्यामध्ये पाठीचा कणा आहे का. हाय म्हटलं तर ते येस म्हणतो आपण, आणि नाही म्हटलं तर ते नो हे आन्सर येणार आहे. म्हणजे एक स्टेटमेंट, ते स्टेटमेंटला 2 आन्सर येणार आहे. ते 2 आन्सरमध्ये एक आन्सर ते बरोबर असणार आहे आणि दुसरं आन्सर चुकीचं असणार आहे. असं 2 कॉन्ट्रास्टिंग उत्तर येणार आहे. हे पद्धत त्याला म्हणायचं कपलेट की. कपल म्हणजे 2, कपलेट की आहे. आणि त्यातल्या प्रत्येक स्टेटमेंट, फॉर एक्झाम्पल वर्टिब्रल कॉलम आहे, हा एक स्टेटमेंट आहे, त्याला आपण लीड म्हणायचं, दॅट इज द लीड. असं क्लासिफिकेशन करणे किंवा टॅक्सॉनॉमीमध्ये या सिस्टम वापरणे, त्याला आपण की म्हणायचं. की सर्वात जास्त वापरणारं एक टॅक्सॉनॉमिक एड आहे. ओके, आपण एकदम डिटेलमध्ये काय 11वीला आहे जे जास्त अभ्यास करत नाही. शॉर्टमध्ये व्हॉट इज द की, त्या टेक्निकल टर्ममध्ये एवढं आपल्याला माहिती झाली पाहिजे. सो की म्हणजे एक टॅक्सॉनॉमिक एड आहे, आणि त्यामध्ये 2 पद्धतीचे प्रश्न विचारतो, 2 ऑपोजिट प्रश्न विचारणार आहे, आणि प्रत्येक प्रश्न आहे त्याला आपण लीड म्हणायचं आहे, त्याला स्टेटमेंट म्हणतो आपण. प्रत्येक स्टेटमेंटला आपण लीड म्हणायचं आहे. आणि दुसरं एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे, नीटमध्ये प्रश्न विचारलाय, प्रत्येक कॅटेगरीसाठी प्रत्येक की म्हणजे सेपरेट की लागणार आहे. एका कॅटेगरीला वापरले की दुसऱ्या कॅटेगरीला वापरता येत नाही. फॉर एक्झाम्पल किंगडमला वापरलेले की आहे, हे दुसरं त्याच्या खाली फायलम आहे, ते फायलमला वापरता येत नाही. सो प्रत्येक कॅटेगरीला सेपरेट किंवा वेगळं पण ते कीचं गरज आहे, सेपरेट कीचं गरज आहे. सो दॅट इज अबाउट द की. आता दुसरं एक नेक्स्ट याला नंबर आपण 4था नंबर देऊ आपण. आणि 5th टॅक्सॉनॉमिक की, दॅट इज कॉल्ड दिस वन मॅन्युअल. फ्लोरा. Next, flora. What is a flora? Flora means all the species of the plants present in a particular area. एका छोटी एरियामध्ये असलेले, फॉर एक्झाम्पल सांगलीमध्ये असलेले सर्व स्पीशीज प्लांट, किती प्लांट आहे, सर्व प्लांटचे स्पीशीज एकत्रित एका पुस्तकामध्ये लिहून ठेवतो आपण, त्याला आपण फ्लोरा म्हणायचं. सो फ्लोरा इज फॉर द ऑल द स्पीशीज प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर लोकल एरिया, त्याला आपण काय म्हणायचं, फ्लोरा म्हणायचं. तसं दुसरं एक शब्द आहे फोना, FAUNA, फोना. फोना म्हणजे स्पीशीज ऑफ द ॲनिमल. एका छोटी एरियामध्ये, एका लहान एरिया किंवा एका ठराविक एरियामध्ये असलेले सर्व ॲनिमलचं स्पीशीज, किती ॲनिमलचे स्पीशीज आहे, हे सर्व ॲनिमलचे स्पीशीज एका पुस्तकामध्ये आपण लिहून ठेवतो, त्याच्या माहिती, त्याला आपण फोना म्हणायचं. सो फ्लोरा इज रिलेटेड विथ प्लांट्स इन अ पर्टिक्युलर एरिया, आणि फोना इज रिलेटेड विथ ॲनिमल्स इन अ पर्टिक्युलर एरिया. ओके, आता दुसरं एक 7th मॅन्युअल, त्याला मॅन्युअल म्हणतो आपण. मॅन्युअल मीन्स एका पर्टिक्युलर एरियामध्ये असलेले सर्व ॲनिमल आणि प्लांट असं बघायचं नाही किंवा ॲनिमल बघायचं नाही, हे संपूर्ण ॲनिमल आणि प्लांट स्पीशीजची माहिती लिहून ठेवणार आहे एक पर्टिक्युलर बुक, त्या बुकला आपण मॅन्युअल म्हणायचं. मॅन्युअल हे सर्व तिथे येणार आहे, हे पर्टिक्युलर एरियामध्ये असलेले सर्व प्लांट्स येणार आहे, सर्व ॲनिमल आहे, त्याची माहिती लिहून ठेवणार एक पुस्तक, त्याला आपण मॅन्युअल म्हणतो आपण. आणि दुसरं एक लास्ट मोनोग्राफ म्हणून एक आहे, मोनोग्राफ. हे मोनोग्राफ म्हणजे एक पर्टिक्युलर एरियामध्ये येणारे एक स्पीशीज, फक्त एक स्पीशीजची संपूर्ण माहिती देणारं जे पुस्तक आहे, त्याला आपण मोनोग्राफ म्हणायचं. फॉर एक्झाम्पल सांगलीमध्ये जास्वंदी आहे, जास्वंदी म्हणजे हिबिस्कस, फक्त ते हिबिस्कसचे डिफरंट व्हरायटी किंवा स्पीशीज त्याच्या माहिती देणारं एक पुस्तक, त्याला आपण मोनोग्राफ म्हणायचं. म्हणजे मोनोग्राफ एका स्पीशीजची संपूर्ण माहिती देणार आहे, मॅन्युअल सर्व स्पीशीजचे थोडक्यात माहिती देणार आहे, आणि फोना सर्व ॲनिमल स्पीशीजचे शॉर्टमध्ये माहिती देणार आहे, आणि फ्लोरा सर्व प्लांट स्पीशीजचे शॉर्टमध्ये माहिती देणार आहे. सो दिस आर देम. आता आपण हे डिस्कशन केलेलं आहे, हे सर्व त्याला टॅक्सॉनॉमिक एड्स म्हणतात. The taxonomic aids is the last part of this topic, the living world. इथं ह्या टॉपिक संपलेला आहे, म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड इथं संपलेला आहे. आता त्यामधले काही प्रश्न आपण बघूया, या टॉपिकमध्ये असलेले काही प्रश्न बघूया. NCERT पुस्तकाच्या पाठीमाग प्रत्येक टॉपिकच्या पाठीमाग काही प्रश्न दिलेला आहे, ते प्रश्नचे 1-2 प्रश्न बघूया. सर्व प्रश्न इथं वाचायला वेळ नसते, बाकीचे तुम्ही
बघायचं आहे. ओके, सर्वांनी पुस्तक NCERTचे पुस्तक विकत घ्या, 11वीचे पुस्तक विकत घ्यायचं. त्या टॉपिकच्या शेवटच्या पेजमध्ये काही प्रश्न दिलेला आहे, असं एक्सरसाइज म्हणून असं एक काही प्रश्न दिलेला आहे. ह्यामध्ये काही प्रश्न मी इथं रीडिंग करतो. वाय आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफाईड? वाय आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफाईड. प्रश्न काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कशासाठी करतो असं आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी लक्षात येते. एक बायोडायव्हर्सिटी, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे बायोडायव्हर्सिटी कुठं कुठं ते पसरलेलं आहे. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं अर्थमध्ये कुठं पसरलेलं आहे, सर्व ठिकाणी असते. म्हणजे समुद्रामध्ये काय काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, हिमालयामध्ये काय काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम, वाळवंटमध्ये काय काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, हे सर्व डिटेल्स आपल्याला क्लासिफिकेशनमुळे मिळू शकतात. आणि दुसरं एक महत्त्व हे क्लासिफिकेशनचं, आपल्याला बायो रिसोर्सेस, मगाशी मी सांगितलं होतं बायो रिसोर्सेसची माहिती मिळणार आहे. बायो रिसोर्सेस म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर प्लांटमधून आपल्याला उपयोग असलेले काही केमिकल असते. हे केमिकल किती प्रमाणामध्ये आहे आणि त्या प्लांटमध्ये कोणते केमिकल आहे, हे सर्व डिटेल्स आपल्याला हे क्लासिफिकेशनमुळे, म्हणजे बायो रिसोर्सेसची माहिती घेणे, बायोडायव्हर्सिटीची माहिती घेणे, हे दोन हे क्लासिफिकेशनचे उद्देश आहे. आता दुसरे एक प्रश्न बघा. वाय आर द क्लासिफिकेशन सिस्टम? वाय आर द क्लासिफिकेशन systems change. Classification systems change every now and then. काय त्याचे मिनिंग? प्रश्नाचे मिनिंग असं आहे की क्लासिफिकेशन सिस्टम नवीन नवीन माहिती आपल्याकडे येतो, त्या पद्धतीने ते सिस्टम बदलत असते. सध्या आज दिसणारे क्लासिफिकेशन अजून एक 5 वर्षानंतर नाही दिसणार आहे. एक 5 वर्षाच्या पाठीमा जर आपण बघितलं, 10 वर्षाचं आहे, आज दिसणारे क्लासिफिकेशन त्यावेळेला नव्हते. जे क्लासिफिकेशन सारखं बदलत असते. वाय द क्लासिफिकेशन चेंजिंग? बिकॉज द क्रायटेरिया इज चेंजिंग. त्याचे आन्सर एकच आहे, बिकॉज क्रायटेरिया प्लुरल क्रायटेरिया आणि एक वजन त्याचे क्रायटेरिया चेंज अँड क्लासिफिकेशन सिस्टम ऑल्सो विल चेंज. फॉर एक्झाम्पल, सुरुवातीला लिनियस क्लासिफिकेशन गेले, प्लांट्स अँड ॲनिमल्स. नंतर हेकल आले क्लासिफिकेशन, 3 किंगडम क्लासिफिकेशन आले. त्यानंतर 4 किंगडम क्लासिफिकेशन आले, 5 किंगडम क्लासिफिकेशन आले, 6 किंगडम क्लासिफिकेशन आले. म्हणजे क्लासिफिकेशन असं बदलत असते. वाय क्लासिफिकेशन चेंजिंग? बिकॉज क्रायटेरिया इज चेंजिंग, दो क्लासिफिकेशन इज चेंजिंग. ओके, तर दुसरा एक प्रश्न विचारलाय. गिव्ह द करेक्ट प्रेझेंटेशन ऑफ द सायंटिफिक नेम. 3rd पॉईंट असा आहे. त्याने 2 पद्धतीचे मँगो ट्रीचे 2 पद्धतीने लिहिले. मँजिफरा, फर्स्ट असं लिहिलंय मँजिफरा इंडिका. यापैकी कुठले बरोबर आहे ते सांगायचं. मँजिफरा इंडिका. आणि दुसरं एक असं दिलेलं आहे मँजिफरा इंडिका. तिरकं दिलेलं आहे, प्रिंटिंग आहे. म्हणजे आपण जे अभ्यास केलेले बायोलॉजिकल क्लासिफिकेशन किंवा बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे काही रूल्स मी सांगितलं होते. त्या रूल्समध्ये फर्स्ट नेम जीनस नेम आहे. हे दोन्ही जीनस नेमच आहे. इथं पण जीनस नेम आहे, हे पण जीनस नेम आहे. आणि जीनस नेमचे सुरुवातीला कॅपिटल लेटर असले पाहिजे, आहे, बरोबर आहे. बाकी सर्व लेटर्स स्मॉल लेटरमध्ये असले पाहिजे, बरोबर आहे. सध्या आता पुढचं स्पीशीज नेम आहे. स्पीशीज नेम पूर्ण लेटर्स स्मॉल लेटरमध्ये असले पाहिजे. इथं चुकलेलं आहे, इथं कॅपिटल आई दिलेलं आहे, त्यामुळे हे रॉंग मेथड आहे. आणि दुसरं बघा, इथं स्मॉल लेटर आहे, सर्व स्मॉल लेटर आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. सर असा प्रश्न नीटमध्ये विचारले प्रश्न आहे. असं एक 4-5 तुम्हाला देणार आहे. त्यापैकी बरोबर अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ द बायनॉमियल नॉमेनक्लेचर, रूल ऑफ द बायनॉमियल नॉमेनक्लेचर, करेक्ट रेप्रेझेंटेशन किंवा चुकीचं रेप्रेझेंटेशन काय आहे असं प्रश्न विचारतात. हे दुसरे प्रश्न दिलेला आहे. आता अजून एक काय प्रश्न आहे. डिफाईन अँड अंडरस्टँड द फॉलोइंग टर्म, असा एक प्रश्न दिलेला आहे. डिफाईन द टर्म असा एक प्रश्न दिला. डिफाईन द टर्म. त्यातलं मी तर डिफिनेशन वगैरे सांगणार नाही, फक्त प्रश्न देतो. फायलम, व्हॉट इज द फायलम, एक प्रश्न विचारलाय. आणि दुसरं विचारलेलं आहे क्लास म्हणजे काय आहे, क्लास. 3rd फॅमिली म्हणजे काय आहे. आणि ऑर्डर, 4th ऑर्डर. आणि 5th जीनस म्हणजे काय आहे.
असा प्रश्न विचारलाय. हे काही अवघड नाही. जीनस म्हणजे ए ग्रुप ऑफ द स्पीशीज कम टुगेदर अँड फॉर्मिंग द हायर युनिट ऑफ द क्लासिफिकेशन दॅट इज नोन एज अ जीनस. तसं ए ग्रुप ऑफ द क्लोजली रिलेटेड जीनस टुगेदर फॉर्मिंग द फॅमिली, हे फॅमिलीचं डेफिनेशन झालंय. हे ग्रुप ऑफ द क्लोजली रिलेटेड फॅमिली दॅट इज फॉर्मिंग द ऑर्डर. ए ग्रुप ऑफ द क्लोजली रिलेटेड ऑर्डर दॅट इज फॉर्मिंग द क्लास. ए ग्रुप ऑफ द क्लोजली रिलेटेड क्लास दॅट इज फॉर्मिंग द फायलम. असं डेफिनेशन घ्यायचं तुम्ही तयार करायचं आहे. ओके, सो दॅट इज सेम. काही प्रश्न ते पाठीमधले काही प्रश्न मी वाचले. एकूण 11 प्रश्न दिलेले आहे. बाकीचे प्रश्न तुम्ही वाचा आणि त्याचे ॲन्सर येते का बघा. नसेल तर कॉन्टॅक्ट मी. ओके, सो टुडे इट्स ओके.